हॅलो गाईज, नमस्कार. तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. चला तर मग रेसिपी सांगते तुम्हाला. बघा किती छान दिसते, हॉटेल सारखी दिसते का नाही. कोणाकोणाला माझी बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग मी आता रेसिपी सांगते तुम्हाला. इथे चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्यात 1 वाटी दही टाकलं, धना पावडर टाकलं 1 चम्मच, नंतर सुहाना बिर्याणी मसाला टाकायचा. सुहाना बिर्याणी मसाला टाकला की लगेच लाल तिखट टाकायचं. लाल तिखट टाकलं की आलं लसूण पेस्ट टाकायची, 2 मिरच्या टाकायच्या 2 तुकडे करून अशा, नंतर लाल तिखट टाकायचं. इथं लाल तिखट टाकलेलं आहे, हळद, मीठ टाकायचं. परत आता छान मिक्स करून घ्यायचं, मिक्स करायचं मस्त, आणि मॅरिनेट करून ठेवायचं अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून ठेवायचं. इथं तेल टाकलेलं आहे मी, गरम केलेलं तेल, तळलेला कांदा, परत एकदा मिक्स करायचं, परत कोथिंबीर टाकायची, परत मिक्स करायचं. वरतून मस्त कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी. इथं मी तांदूळ भिजत घातलेले आहेत. हे पण 20 मिनिटं तांदूळ भिजत घालायचे. इथं लगेच मी तांदूळ शिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. त्यात मीठ टाकले जास्त, 2 चम्मच, 1 लिंबू, अर्धा लिंबू, जिरे, शाही जिरे, खडे मसाले, थोडंसं तेल टाकायचं. ते जरा मिस झालं माझ्याच्याने, दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. आता उकळी आलेली आहे पाण्याला, मस्त तांदूळ टाकून द्यायचे. अर्ध कच्चे तांदूळ शिजले ना, काढून घ्यायचे. इथं मस्त शिजत आहेत तांदूळ बघा. इथं लगेच आता मी चिकनला फोडणी देते. इथं मी कांदा टाकलेला आहे. कांदा छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. लगेच टोमॅटो टाकायचा. टोमॅटो छान लालसर असं थोडंसं मॅश होईपर्यंत तळून घ्यायचं. लगेच मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं. यात छान मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचं तसंच. मस्त इथं आपल्याला आता तेल सुटलेलं दिसेल बघा. असं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवून द्यायचं. आता मस्त वरतून कोथिंबीर टाकायची. मस्त रंग आलाय बघा आपल्या चिकनला, मस्त तरी आली आहे. आता लगेच तांदूळ शिजलेले अर्ध कच्चे तांदूळ आहेत, वरतून मस्त टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व तांदूळ टाकून घेतलेले आहेत मी. नंतर वरून फूड कलर टाकायचा, ग्रीन आणि ऑरेंज कलर टाकलेला आहे इथं. इथं थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे वरून. तुपानं मस्त फ्लेवर येतो बिर्याणीला. नंतर तळलेला कांदा टाकायचा वरतून मस्त. मग नंतर वरतून कोथिंबीर टाकायची थोडीशी, आणि कुकरचं झाकण. आता आपली बघा इथं मस्त बिर्याणीला दम दिलेला आहे मी. बघा कशी मस्त दिसते, मिक्स करून दिसते ना छान. कोणाकोणाला माझी बिर्याणीची रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा. जे माझ्या व्हिडिओला नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.